आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाकडे रवाना होताना पंच दिनेश भांबरे सर आणि पंच निकलेश बजाज सर ही जोडी आपण मैदानामध्ये जाताना पाहतोय. तर सर्व जोडी देखील मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. जयदुर्गा सुरे ए संघाकडून पियुष पाटील आणि त्याच्या समेत सुजित पाटील. दोन्ही संघाचे 12 मॅन 12 मॅनचं देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाली ज्या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतो तो सामना आता मात्र सुरू होतोय. जयदुर्ग सुरई हे विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. जयदुर्ग क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबनशेठ स्मृती चषकाचा अंतिम सामना आता मात्र पाहायला मिळत आहे आणि तो देखील फ्लॅट लाईन मध्ये आपण पाहतोय. दुधी प्रकाशामध्ये श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकुल हे मैदान नावून निघालेलं या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण जीटीसीच्या माध्यमातून केलं जात आहे. एक्सपोर्ट कोडच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेले आहेत. अंतिम सामन्यामध्ये ते स्कोरिंग करताना पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर आणि या स्पर्धेमध्ये हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा. पहिले षटक घेऊन पहिले षटक मार्गास हिमांशू पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करेल. मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच पियुष पाटील. मागच्या सामन्यामध्ये 17 धावांचे एक उपयुक्त इनिंग मॅच विनिंग इनिंग तो खेळला होता. इथे मात्र इनसाइड अंतिम सामना आमचे आणखीन इथे मात्र गेलं होतं. अल्पेश गायकवाड म्हटलं तर ऑल ओव्हर स्पर्धा ते कव्हर करतात आणि सर्वाधिक बिझी असलेले या स्कोरर आपल्याला पाहायला सध्या तेच स्कोरिंग करताना कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 3 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. इथे आपण पाहतोय आता मात्र मिड ऑन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक बोलवण्यात आलेलं आहे. मिड ऑफ देखील पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये मिड विकेट रिझनला ठेवला गेलेला आहे. इथे मात्र मिडॉन हलवला गेलेला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये तैनात केला आणि एक्स्ट्रा रिझन आता वाढवण्यात आलेला आहे. इथे फान केल्याचा प्रयत्न फाल एक रिझन मध्ये
उपकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय कारण धावसंख्या सूर्य संघाची वाढून होते आपल्याकडे 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण अंतिम सामना पाहतोय बबन शेठ स्मृती चषक 20-25 मधील सूर्य विपक्ष अलिमगर या दोन संघामध्ये. इथे मात्र जो पियुष पाटील हा बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना पियुष पाटील बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एका चौकाशीमध्ये त्याने 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. पहिला फलंदाज इथे बाद होताना पहिला ब्रेक थ्रू मिळून देताना हिमांशू पाटील हा गोलंदाज. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय केतन पाटील. अंतिम सामना मेगा फायनल आपण बघूया सूर्य विरुद्ध अलिमगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केल्याने म्हणूनच हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 दिवसीय स्पर्धा आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील शेवटचा सामना अंतिम सामना सध्या जयदुर्ग सूर्य ए विपक्ष जलिमरी अलिमगर बी या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. अलिमगर एक्सप्रेस हिमांशू पाटीलला वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक बदलतोय. न्यू बॅटर केतन पाटील सामना करेल गोलंदाज हिमांशू पाटील याचा. इथे मात्र चेंडूला लँडिंग होते या चेंडूचे तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी केतन पाटील देखील आपलं खातं उघडतोय आणि सूर्य ए संघाची धावसंख्या 2 धावांनी पोहोचते ती 9 वर. पहिल्या षटकात समाप्त झालं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य ए संघाने एक गडी गमावलेला आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा. सरवली त्याची 40 स्पर्धा यांना बक्षीस रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम बक्षीस स्वरूपामध्ये दिले गेलेले आहे. उत्कृष्ट स्कोरिंग केल्याबद्दल नक्कीच अल्पेश गायकवाड यांचं अभिनंदन. आणि आपण अपेक्षा करू धनाजी पाटील मास यांनी देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली स्कोरिंग केलेली आहे. अल्पेश गायकवाड आणि धनाजी पाटील मास हे 2 स्कोरर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 1-9. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दीप पाटील. गेल्या वर्षीच्या जेशे चॅम्पियन ट्रॉफी मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दीप पाटील ठरला होता. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी दीप पाटील यांनी केली होती. तोच दीप पाटील आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर दीप पाटील याचा सामना करेल फलंदाज सुजित पाटील. एक बिनीची जोडी मैदानामध्ये सूर्य संघाची पाहायला मिळते. सुजित पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला केतन पाटील. दीप पाटील याला फुलटा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला. अतिशय कमजोर चेंडू होता खरं तर आपण बघितलं तर मात्र त्याचा फायदा उचलला. दरम्यान मानकुळीचे स्विंग आणि मी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न
बॅटिंगसाठी तुम्ही धनाजी धनाजी पाटील आपण इन्स दीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामन्याकडे फलंदाज सुजित पाटील इथे या कोल्या टप्प्यात चेंडू आणि फलंदाजा पूर्णपणे निर्धाव चेंडू हाताळताना दीप पाटीलला पूर्णपणे आपण पाहतोय या फलंदाज सुजित पाटीलला जखडून आणि पकडून ठेवलेला आहे. निकेश पाटील वेले यांच्याकडून अलिमगड निकेश मात्र वेले यांच्याकडून अलिमगडच्या गोलंदाज सोहळ संध्या कुठलाही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. न्यू बॅटर आकाश पाटील सामना करेल दीप पाटील याचा इथे या जोरदार फायर करण्याचा प्रयत्न हा चेंडू निर्धाव नक्कीच दीप पाटील यांनी आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का आतापर्यंत जीसीए संघटनेचा विचार करता जीसीए संघटनेच्या स्पर्धामध्ये 2 गोलंदाज निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम जीसीए चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केला होता आणि त्या गोलंदाजाच्या लिस्टमध्ये हे नाव देखील पाहायला मिळेल का. दीप पाटील यांनी आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. इथे जोरदार राफिंग
दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांची समाप्ती. जडीमध्ये सार्थ ठरव दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज मोनिश पाटील. दोन षटकांची समाप्ती झालेली, दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या फक्त 9 आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. या परिस्थितीतून मात्र इथून संघाला बाहेर काढावे लागेल. सूर्य हे संघाच्या इतर फलंदाजांना सध्या खेळपट्टीवर आपण केतन पाटील आणि निशांत पाटील ही जोडी पाहतोय. वेलकम हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. याच मैदानावर सलग 10 चेंडूमध्ये 10 षटकार ठोकण्याचा विक्रम अजय पाटील याच्या नावे. मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर मोनिश पाटीलचा सामना करेल फलंदाज केतन पाटील. इथे जोरदार पार करण्याचा प्रयत्न, थोडा अपील देखील तिथे पाहायला मिळाला होता, मात्र पंच समजले. लेगबाज इशारा पंचाकडून. धावसंख्या सिंगल या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आपण सामना बघतोय अंतिम सामना बबन शेठ स्मृती चषक 20-25 मधील जयदुर्ग सूर्य ए विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. नाणेफेक गमल्यानंतर जयदुर्ग सूर्य हे संघ थोडासा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तिसरे षटक मार्ग असताना संघाची धावसंख्या फक्त धावपलीवर पाहायला मिळत आहे ती 3 बाद 10 धावा. मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला पण पाहू शकतो अतिशय सुरेख जिल्हा नेत्यामध्ये समोर होते. नवीन फलंदाज संदीप पाटील पाहायला मिळते. 4 फलंदाज बाद झाले. अतिशय दयनीय स्थिती सध्या जयदुर्ग सूर्य हे संघाची पाहायला मिळते. जी अपेक्षा केली गेली ती विस्फोटक फलंदाजी, ती फलंदाजी या डावामध्ये इनिंगमध्ये पाहायला मिळाली नाही. प्रथम फलंदाजी करताना पूर्णपणे आपण बघतोय किन्नार पाडलेल्या जयदुर्ग सूर्य हे संघाच्या डावाला आलिमगड बी संघाच्या गोलंदाजांनी. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 10 धावा. गोलंदाज मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर यावेळी सामना करत फलंदाज संदीप पाटील. प्लॅन मेस अतिशय चांगला चेंडू बीट करून निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताने तिखट गोलंदाजी आपण बघतोय हिमांशू पाटील, दीप पाटील नंतर मोनिश पाटील देखील तिखट गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 10 धावा. 4 बाद 10. जयदुर्ग सूर्य हे संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अंतिम सामन्यामध्ये. इथे पूल करण्याचा प्रयत्न, एस्ट्रेक्सीच्या मागे चेंडू जातो. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11वर. आपण अंतिम सामना बघतोय जयदुर्ग क्रिकेट क्लब सूर्य आयोजित बबन शेठ स्मृती चषक 20-25 मधील जयदुर्ग सूर्य ए विपक्ष जलेमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. सध्या तरी या इनिंग मध्ये आपण पाहतो धावांसाठी संघर्ष करताना जयदुर्ग सूर्य ए हा संघ एक चौकारचा अपवाद वगळला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असणारा सूर्य ए संघाने मोठे फटके खेळलेले नाहीत.
धावसंख्या 11. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मनीष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साइडला चेंडू पंबल पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज एक धाव खूपच महत्वाची आहे आता मध्ये जयदुर्ग सूर्य ए संघाची साठी. कारण आपण पाहतो या इनफ टोटल आपल्याकडे पाहायला मिळत नाही. धावसंख्या 13 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि इथून फक्त 7 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत जर सूर्य ए संघाला पोहोचायचे असेल तर मोठे फटके आता खेळावेच लागतील. धावसंख्या 13 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र फुल पाटील जो आणि 6 चेंडूमध्ये 15 पेक्षा जास्त धावा झाल्या तर सूर्य ए संघाला 3 षटकांची समाप्ती झाली. 19 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. हिमांशू पाटील यांनी आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केले होते. एक सफलता अर्जित केली होती. दीप पाटील यांनी निर्धाव षटक हाताळलं होतं. 2 विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर मोनिश पाटील यांनी 9 धावा खर्च करताना एक सफलता अर्जित केलेली आहे. यंदाच्या बेस्ट बॉलिंग फिगरचा विक्रम अजूनही राहुल तरेच्या नावे आहे. कारण या गोलंदाजाने 1 षटक घातलं होतं. 5 पूर्ण केलं होतं. 5 फलंदाजांना बाद केले होते आणि फक्त 1च धाव खर्च केली होती. हा विक्रम जांतराच्या खारबाव संघाच्या राहुल तरे या गोलंदाजाच्या नावे अजूनही अबाधित आहे. तर यंदाच्या अंगामध्ये आतापर्यंत 3 गोलंदाजांनी विकेट मेडन षटक हाताळण्याचा विक्रम केला. त्यामध्ये दीप पाटील हे नाव देखील आता जोडलं गेलेलं आहे. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज जरबरी अलंगर बी संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर आर्यन पाटील. आर्यन पाटील इथे सरळ मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या 20. अजून षटकामधील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शेष आहे. इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. जयदुर्ग सूर्य ए संघ नाणेफेक गमनानंतर अंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आर्यन पाटील शेवटचे षटक करण्यासाठी आलेले आहे. सामनावीर फलंदाज केतन पाटील. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला बेडूकर क्षेत्रामध्ये शतरक्षित सज्ज चांगले शतरक्षम पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मात्र तेवढं चांगले शतरक्षण देखील पाहायला मिळतंय. धावसंख्या 22 धावा. अंतिम सामना ग्रँड फिनाल मेगा फायनल आपण बघतो जयदुर्ग सूर्य ए विपक्ष जरबरी अलमगर बी या 2 संघामध्ये. आर्यन पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जेसीची ही दुसरी स्पर्धा आपण पाहत आहोत. जयदुर्ग क्रिकेट क्लब सूर्य आयोजित बबन शेठ स्मृती चषक 20-25. तिसरी स्पर्धा सावंत इथे संपन्न झालेली आहे. मात्र दुसरी स्पर्धा अजून संपन्न झालेली नाही. इथे मात्र मिस्टाईम फटका झेल ड्रॉप कव्हर रिज मध्ये स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. झेल इथे सोडला गेलेला आहे. दरम्यान आपण पाहतोय संघाची धावसंख्या वाढून होते धावफलकावर 23 धावा. या षटकामध्ये अजून 3 चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य ए विपक्ष जरबरी अलमगर बी या 2 संघामध्ये.
चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ सध्या फलंदाजी करताना इथे अतिशय चांगलं पाहायला म्हणजे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. जयदुर्गा सूर्य ए संघाची धावसंख्या या सिंगल पोहोचली ती 24 वर. आता मात्र षटकातील इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आर्यन पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करून फलंदाज केतन पाटील. इथे माता फुल टच आर्यन पाटील बॉलिंग ट्रॅकवर ज्याच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहायला मिळाले. इथे मात्र थँक्यू शोभा.
7 टार्गेट आहे. मॅचकडे आपण वळूया. टार्गेट आहे 33चा आणि मॅचमध्ये मजा येईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. बघा अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग करण्याचा फारसा जुना अनुभव आहे सुरई टीमकडे. कारण अशाच काही कंडिशन्समध्ये लास्ट सीझनमध्ये फायनल मॅचमध्ये याच क्रीडांगणावरती 4 ओव्हरमध्ये 15 धावा डिफेंड करण्याचा विक्रम याच टीमने रचला होता. बॉलिंग क्रमही तोच आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. त्या अनुषंगाने 33 चेस करणं हे अलिमगढ बी टीमलाही इतकं सोपं जाणार नाहीये. सुरुवात महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. बट मी तर हेच सांगेल की कुठेतरी अलिमगढ बी टीमला जर या 33 चेस करायचं आहेत ना तर फ्रीली माइंडसेटने खेळावं लागेल. कारण कधी कधी आपण पाहिलं की फायनल मॅचचा दबाव त्याचा दबावाच्या खाली खेळण्याचा प्रयत्न होतो आणि कुठेतरी तुम्ही तुमचा नॅचरल खेळ बाजूला ठेवता, त्या अनुसरून त्या क्षणाला चुका घडतात. म्हणून मी हीच गोष्ट सांगेल की रिझल्ट काही असो, एक खेळाडू म्हणून तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा आणि मोस्ट ऑफ टाइम्स हा प्रयत्न करा की तुम्ही तुमचा नॅचरल गेम खेळाल. बट आम्ही इथनं काही बोललो तरी सुद्धा ग्राउंडमध्ये खेळण्याचं कार्य त्या खेळाडूंचं आहे. आणि मी होनेस्टली नेहमीच सांगतो की मैदानाचा बाहेरनं बोलणं फार सोपं असतं, बट मैदानाच्या आतमध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या दबावाला झेलून त्या प्रकारे खेळ करणं हे नेहमीच अवघड राहतं. अंतिमतः सर्वांचं हार्दिक स्वागत. लागेल का की आज मी म्हणेन कमी नाही आहेत. कारण आजच आपण डे सेशन मध्ये पाहिलं होतं की 18 मध्ये 24 धावा जेव्हा बाकी होत्या, सुरई टीमच खेळत होती, तो सामना 2 बॉल 5 पर्यंत पोहोचला होता आणि त्या अनुसरून कोणताही टोटल सेफ नाहीये. आणि एक गोष्ट सातत्याने मी आमच्या मुखामधनं म्हणतो की कोणताही टोटल कधी तुम्हाला विजयाची शाश्वतता देत नसतो. जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करता, जोपर्यंत तुम्ही तो टोटल चेंज नाही करत तोपर्यंत तुम्ही तो जिंकत नाही. त्या अनुषंगाने ना अपेक्षा हीच ठेवूया एक प्रेक्षक म्हणून की या मॅचमध्ये एक रफ अँड टफ खेळ, दोन्ही बाजूंनी संघर्ष, दोन्ही टीम्सचं चांगलं फाईट आपल्याला सामन्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवून या सेकंड इनिंगला आपण सुरुवात इथे करूया. पगले षटक तयार होतो. केतन पाटील बॉलिंग मार्कवरती. 33 डिफेंड करायचं आहे. सुरुवात महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण पॉवर प्ले ज्या टीमच्या बाजूने जाईल तो संघ आपल्याला कदाचित या मॅच मध्ये थोडा पुढे पाहायला मिळू शकतो. हिमांशु पाटील स्ट्रायकिंग एंड वरती विजयाच्या शुभेच्छा. पहिला
गोष्टीचा उल्लेख आता मला करावा असा वाटतो. रिप्ले जर आपण पाहिला तर एक गोष्ट निदर्शनामध्ये येईल की फुल टॉस बॉल होता हिमांशू. एक्झॅक्टली करायचं काय होतं, कारण एकंदरीत ना जेव्हा दोन्ही ओपनर्स ग्राउंडमध्ये आले तेव्हाच मी उल्लेख केला की रिझल्ट काही असो, तुम्ही तुमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करा. पण दुसऱ्या बाजूने केतन पाटीलने पाकलं, संधी आहे, रनआउटची शक्यताही आहे आणि ती संधी त्याने तिथे पाकिली आणि त्या संधीचा फायदाही घेतलाय आणि हा पकिला आणि पकिलाच मोठा धक्का टीम अलीमगढ़ बीला लागला. हेच राहतं की फायनल मॅच, सेमीफायनल मॅच हे असे सामने आहेत जिथे तुमचा एक्सपिरियन्स नेहमी उपयोगी ठरतो. आणि अनुभवी साईड जर आपण पाहिली, अनुभवी जास्त खेळाडू जर आपण पाहिले तर सुरई टीमकडे आहेत. पण अलीमगढ़ बी टीमनेही फार मेहनत केली आहे, फार चांगला खेळ हा युवा संघ या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. नवीन चेहरे जरी असले तरी जिद्दीने कसं खेळायचं ते त्यांनाही येतं. वेदर्श पाटील आहे मैदानात साथमध्ये, त्याला साथ देण्याकरिता क्रमांक 3 वरती दीप पाटील. आणि एक गोष्ट आताच अनाऊन्स करतोय की पारितोषिक वगैरे काही आम्ही अनाऊन्स करणार नाही आहोत. सामना जेव्हा संपेल तुम्ही सहकुशीने ते पारितोषिक त्या खेळाडूला द्या, कारण फायनल मॅच महत्वाची आहे. भरपूर सारे प्रेक्षक आमचं समालोचन ऐकतायत आणि समालोचन त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. धक्का पहिलाच लागला, पहिल्याच बॉलवरती. आणि बघा हा जो प्रवास आहे 33चा चेज आहे. महत्वाचं काय, जरी नॉर्मल मॅच असती ना तर 33 इतक्या अवघड नसत्या वाटल्या. ही फायनल मॅच आहे, माहिती आहे की एक पाऊल दूर आहोत चॅम्पियन बनण्यापासून. त्या अनुसरून कुठेतरी माइंडमध्ये त्या गोष्टी सुरू आहेत की हा सामना जर जिंकलो तर इथे या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं जाईल. ती गोष्ट माइंडमध्ये आहे आणि हेच एक पाऊल इथे कोणता संघ टाकेल हाच प्रश्न आपल्या सर्वांचा समोर आहे. पण अपेक्षा आपण त्याच ठेवलेल्या आहेत की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच मध्ये मजा आली पाहिजे. विकेटने सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता दीप पाटील. बघा अशा सामन्यांमध्ये ना खऱ्या अर्थाने स्वतःला जो कंट्रोल करतो, संयम बाळगतो, तो नेहमी आपल्याला पुढे जाताना दिसतो. कारण दबाव आणि दडपणामध्ये खेळण्याचा प्रयत्न ज्या खेळाडूचा राहिला तो कुठेतरी चुका करतो. बट युवा खेळाडू जरी असले, आतापर्यंतचा जो चांगला खेळ राहिलेला आहे अलीमगढ़ टीमचा त्यांनाही ठाऊक चेजेबल आहे, चेज आपण करू शकतो. नेक्स्ट बॉल आता लेट कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे येतोय. कुठेतरी आता वेदर्श काही चर्चा करण्यासाठी तिथे गेला, कारण एकंदरीत ना जर आपण पाहिलं तर समस्या आणि अडचणी ना डायरेक्टली आपल्याकडे नाहीत. कधी कधी आपण त्यांना इन्व्हिटेशनही देतो आणि ज्या प्रकारे बॅटर्स खेळण्याचा प्रयत्न करतात असं वाटतंय की समस्यांना आमंत्रण देतात. 2 चेंडू आपण पाहिलेत आतापर्यंत, एकही धाव फलकावरती नाहीये. नेक्स्ट बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, दुसरा धक्का लागलाय फायनल मॅच मध्ये. 33चा हा चेज एक वेळेला सोपा वाटत होता, बट आता परिस्थिती अशी झालेली आहे की आता या थंड वातावरणामध्ये देखील आता बॅटर्सला घाम फुटणार आहे असं वाटतंय. पार्टनरशिप महत्वाची असेल, बट 2 विकेट 0 वरती गेलेत. टीम सुरई फुल चार्ज झाली आहे, कारण सुरुवात महत्वाची होती. 2 विकेटही इथे आलेत आणि हिमांशूचा विकेट. या मॅच मध्ये हिमांशूचं मी म्हणेन क्रीजवरती उभं राहणंही महत्वाचंच होतं, पण कुठेतरी मिस्टेक झाले, रनआउट झाला. ती सर्वात जास्त टोचणारी गोष्ट आहे टीम अलीमगढ़साठी, त्यांच्या प्रेक्षकांसाठी. कारण अशा मॅचेस मध्ये आपला एक महत्वपूर्ण बॅटर कुठेतरी त्याचा अवतीभोवती इतर बॅटर खेळतात, तो बॅटर जर रनआउट होतोय तर त्यापेक्षा जास्त टोचणारी गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती नसते. पण अजूनही खेळ भरपूर बाकी आहे, ती गोष्ट देखील मी नक्कीच सांगेल. 2 विकेट जरूर गेले, पण अजूनही 8 विकेट हातामध्ये आहेत. 33 चेस करायचे आहेत. एखादी चांगली नॉक, एखादी एक पार्टनरशिप इथे बनवली गेली तरी सुद्धा 33 चेस होऊ शकतात. बघा मी म्हणेन रिक्वायर्डचा दबाव नाहीये. प्रश्न हाच आहे की तुम्ही या परिस्थितीला ॲज अ बॅटर हँडल कसे करता, ते महत्वाचं. 2 विकेट गेलेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 हर्षल पाटील, स्ट्रायकिंग एंड वरती केतन पाटील. नेक्स्ट बॉल
ऑन षटकार इथे येतोय. रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतो. धाडसी फटका, कारण 2 विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण आलो. आपल्याला माहिती आहे फायनल मॅच आहे, इथे आपलं खेळणं महत्वाचं आहे आणि त्या अनुसरून काय फटका खेळला बॅटर हर्षल. बघा अशा प्रकारे जर तुम्ही पॉझिटिव्ह वेने पॉझिटिव्ह इंटेंट जर दाखवाल बॅटिंगमध्ये, तर मला असं वाटतंय की कुठेतरी तितकं डिफिकल्ट जाणार नाही अलिमगड टीमसाठी. बट सुरुवात केतननी चांगलीच केली, हे आपण विसरू शकत नाहीये. 2 विकेट आलेत, 6 धावा आतापर्यंत गेलेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. आता जर आपण पाहिलं आडव्या बॅटनेस केला, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे जर आपण पाहिलं लेग बाय सी सिंगल, धाव फळकतात 7 धावा धाव फळकावरती. 7 ऑन द बोर्ड, 33चा चेज. बट ज्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे ना, नो डाऊट अंतिम ओव्हरपर्यंत हा सामना असं वाटतंय की डेफिनेटली पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स एकच गोष्ट माइंडमध्ये सुरू आहे की आतापर्यंतचा जो चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो दाखवलाय, त्याला जर सार्थक ठरवायचंय तर इथे या सामन्यामध्ये आपल्याला पूर्ण समर्पण द्यायचंय, स्वतःला झोकायचंय. कारण हा सामना जर जिंकलो तर या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं जाईल. ही गोष्ट माइंडमध्ये सुरू आहे दोन्ही टीमचा. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. समोर वेदर्श. वेदर्श बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आले, जीवनदान देणं या फायनल मॅच मध्ये आता किती महाग पडेल हा प्रश्न नक्कीच आहे. कारण बॅटिंग क्रमामध्ये हिमांशू पाटील नंतर या चेहऱ्यावरती जास्त विश्वास आहे वेदर्श पाटील वरती. त्याला इथे जीवनदान दिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 विकेट. खेळ बाकी येतात 3 षटकांचा आणि करायचं आहेत अजूनही रन्स 25. धनाजी पाटील मास आपण संपर्क साधा लवकरात लवकर. 18 चेंडू शिल्लक, 18 मध्ये 25 करायचं आहेत. आणि सामने जेव्हा असे होतात ना, ॲज अ कॉमेंटेटर देखील फार मजा येते. कारण आम्ही कॉमेंटेटर देखील क्रिकेट फॅनच आहोत ना, आम्हाला देखील तेच लागतं. एक चांगली मॅच लास्ट बॉल पर्यंत अंतिम षटकापर्यंत रंगली तर अतिउत्तम. आणि असं वाटतं की ज्याप्रमाणे खेळ चाललाय ना, सामना त्याच दिशेने चाललाय. वेळ आहे एक शुभ सन्मान आपण करूया. टीम हडल सुरू आहे. चर्चा केल्या जात आहेत की पहिलं षटक जसं हवं होतं तसंच राहिलं. कारण 8च धावा गेल्या, 2 विकेटही आले. आता 18 मध्ये 25 करायच्या. स्टील मी म्हणेन की बघा दोन्ही टीम्सला समान संधी, 50-50 मॅच. बिकॉज बॉलिंग क्रम चांगला आहे टीम सुरईचा. आकाश पाटील तयार होतो आणि आकाशचे षटक महत्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे केतनने षटक टाकलं, इकॉनॉमिकल प्लस 2 विकेट. आपल्याकडे वेळ आहे एक शुभ सन्मान आपण करूया. सन्माननीय जयंताजी माळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनोद दादांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. स्पेशली जर आपण लोहा पटाने त्या परिसरामध्ये जर सामने होतात, मोस्ट ऑफ रिप्रेझेंट करण्याचं कार्य जयंत दादाच करतात. 3 स्टार ग्रुपच्या वतीने जे आपण मॅचेस लीग फॉर्मॅटमध्ये क्रीडांगणावरती आपण भरपूर साऱ्या पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जो लोधाचा क्रीडांगण आहे तिथेही आपण भरपूर साऱ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने त्या ऑर्गनाईज करण्याचं कार्य, त्यांना रिप्रेझेंट करण्याचं कार्य 3 स्टार ग्रुपच्या वतीने केलं जातं. हा फक्त सांगितलं
की वेदर्सला जीवन दान देणं या फायनल मॅच मध्ये किती महागात पडेल. षटकाराला जखमेवरती मीठ चोलण्याचं कार्य वेदर्स करतोय. दबाव आता आकाशही फील करेल. नेक्स्ट बॉल अपील हलकीशी असं वाटलं की पायावरती बॉल आलेला. बॅटचा संपर्क होता की पायावरती लागला ते तर पागलं जाईलच, पण 2 धावा तोपर्यंत वेगाने पूर्ण केलेला. बॅटचा संपर्क आला होता तेच पाहायला मिळालं. कारण जर पागले गेले तर कॉम्बॉक्स फार दूर आहे, इथनं अंदाजा लावणे अवघड ठरतं. बट 2 मिळतील. धावफलक आता पुढे जातो. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर करता 16 वरती. बघा विकेट जाती आहे तर एका बाजूने आवाज येतोय, चांगला फटका येतोय. सिंगल डबलही जरी आली तरी सुद्धा आता ताल्या वाजवल्या जात आहेत. कारण माहिती आहे की इथे ना चॅम्पियन बनण्याचं हे जे स्वप्न आपण कित्येक दिवसापासून पाहतोय ना ते आज इथे पूर्ण होऊ शकतं. अगदी त्या दाराजवळच आपण उभे आहोत. त्या अनुषंगाने ना एक एक पाऊल महत्वाचा राहिला. शॉर्ट पिच हार्ड लेन टाकलाय. अंपायर्सने सांगितलं अतिरिक्त बाउन्स. बघा रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सुरई टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. थोडं वेट करा. फिल्डिंग सेट करून ठेवा टीम सुरई. निर्णय येईल आता थोड्या वेळात. आणि डिसिजन रिव्हर्स करावा लागेल असं अंपायर्सने सांगितलंय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा तिथे आला. म्हणजे हा बॉल ही निर्धाव असेल. सिक्सर आला, त्यात नंतर डबल, त्यात नंतर हा निर्धाव. बट ओव्हर मधला एक बाउन्सर आता समाप्त झाला. यात नंतर जर बाउन्सर आला तर नो बॉलही दिला जाऊ शकतो. बट इथे विकेट हवी आहे टीम सुरईला. बट वेदर्स पाटील चांगली बॅटिंग करतोय. फुल लेंथ टाकलाय, प्लेन मिस, डॉट बॉल येतोय. सिक्सर नंतर कमबॅक आकाश पाटीलचा. आणि हे गरजेचं आहे कारण यंदाचा हंगाम आपण पाहिला. नवीन सीझनला जस्ट सुरुवात झालेली आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मला असं वाटतं की ही 3री स्पर्धा आहे आणि कुठेतरी चॅम्पियन बनण्याचा हा प्रश्न आहे. निर्धाव चेंडू इथे आला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. धावपळक जर आपण पाहिलं 16. अजूनही जिंकण्याकरिता करायचं 17 धावा. नेक्स्ट बॉल हार्ड लेन टाकला. अतिरिक्त गती. सुरई टीमचा देखील काय खेळ लागला. कारण 69 टीम्स मध्ये जीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रचला आणि त्यात नंतर अवघ्या 5 दिवसांच्या अंतर्गत ही 2री फायनल मॅच ते खेळतात. बट इथे वेदर्सच्या बॅटमध्ये एक चांगला फटका आला. बट त्यात नंतर तोही स्ट्रगल करताना दिसतो. आणखीन एक डॉट बॉल आणि जाऊन पोहोचला 16 धावा धावपळकावरती. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 17 धावा. बघा सिक्सर आला, त्यात नंतर डबल आली. बट गेले 4 चेंडू. प्लेन मिस, प्लेन मिस, प्लेन मिस हेच पाहायला मिळालं. 4 चेंडूवरती एकही धाव आली नाही. ही टोचणारी गोष्ट आहे टीम अलिमगरसाठी. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये करायच्या 17 धावा आणि अवघ्या 33 धावांवरती देखील लढाई करण्याची तयारी इथे सुरई टीमने दाखवलेली आहे. सुरुवात तर चांगली लागली या पहिल्या 2 षटकांमध्ये. पण अजूनही 12 मध्ये 17 डिफेंड करायचे आहेत. हिमांशू आता आलाय ग्राउंड मध्ये ड्रिंक्स ब्रेक मध्ये. काहीशा कानमंत्र, काहीशा गोष्टी तो तिथे नक्कीच सांगेल. कारण भरपूर सारा सामन्यांचा अनुभव हिमांशूकडे आहे. व्यावसायिक गटाचाही अनुभव त्याच्याकडे आहे आणि चर्चा तिथे सुरूच असेल. 12-17चं इक्वेशन आहे. बघा मी याआधी उल्लेख केला, जर ही नॉर्मल मॅच असती ना तर 33 फार इझी वाटली असते टीम अलिमगर बीला. बट कुठेतरी फायनल मॅचचा दबाव.
कारण बघा एखादी स्पर्धा आपण पूर्णपणे गाजवतो, प्रत्येकी मॅचमध्ये आपण डॉमिनेटिंग क्रिकेट खेळतो आणि जेव्हा आपण फायनलपर्यंत येऊन पोहोचतो त्या परिस्थितीमध्ये ना अगदी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न डोळ्यासमोर दिसतंय, पण एक पाऊल आपण तिथे दूर असतो आणि तो एक पाऊल फार महत्त्वाचा असतो. आणि इथे ना अशा परिस्थितीमध्ये बहुतांश वेळा आपण पाहिलेलं आहे की चांगल्या चांगल्या टीम्सकडूनही चुका होतात आणि त्या चुका अवॉइड करण्यासाठी ना मी नेहमी सांगत असतो की संयम दाखवा, शांतरित्या खेळा. आता शांतरित्या जो खेळेल आणि चांगल्या पॉझिटिव्ह विचारशक्तीने जो खेळेल तोच इथे बाजी मारेल. कारण 12-17चं समीकरण आहे सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर, बिकॉज हे षटक असं षटक आहे जिथे अलीमगढ टीम विचार करत असेल कमीत कमी 10 तरी या ओव्हरमध्ये हव्या आहेत. दुसऱ्या बाजूने निशांत पाटीलचा हा प्रयत्न असेल की इथे या परिस्थितीमध्ये अंतिम षटकामध्ये किमान आपल्याला 10 तरी ठेवायचे आहेत. हा प्रयत्न निशांतचा असेल. येते 6 चेंडू फार महत्त्वाचं, कारण आम्ही नेहमी सांगत असतो की एखादा टोटल डिफेंड करत असताना दोन्ही टीमसाठी जर आपण पाहिलं तर लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त मॅटर करतं. आणि येते हे 6 चेंडू मला तरी असं वाटतं की कुठेतरी इथे दोन्ही टीम्सचं फ्युचर कदाचित डिसाईडही करू शकतात. 12-17 निशांत पाटील सेकंड लास्ट ओव्हर, महत्त्वाचं षटक, राऊंड विकेट. थांबलाय निशांत, थांबलाय, कारण या परिस्थितीमध्ये त्यालाही ठाऊक आहे एक चुकीचं पाऊल कुठेतरी फार मागात पडू शकतो. फिल्डिंग मध्ये जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले टीम सुरईचे या षटकासाठी जे ठेवण्यात आलेले आहेत, ठीक आमचा कॉम्बॉक्सच्या समोर संदीप पाटील आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नरला केतन पाहायला मिळतात, डीप मिड विकेटलाही फिल्डर आहेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला आपल्याला रुपेश पाटील पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट आहेत. इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं डीप कव्हर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनवरती आणि कव्हरचा फिल्डर देखील एक इनफिल्डमध्ये आणि त्याचप्रमाणे पॉईंट शॉर्ट थर्ड फाईन लेग अशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट. 12-17 महत्वपूर्ण षटक निशांत पहिला असेल आणि जिंकण्याची जिद्द असेल तर समोर ज्याही अडचणी समस्या येतात ना त्यांना तुम्ही आपोआप बाजूला काढता आणि इथे तो निर्धार. पण प्रवास अजूनही भरपूर बाकी आहे, कारण 11 मध्ये अजूनही 17 डिफेंड करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल झालाय, क्रमांक 5 आर्यन पाटील. अकरा मध्ये 17 करायचं. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये आर्यन पाटील इथे आला. वेदर्श अजूनही आहे, वेदर्शला जीवनदानही मिळालं होतं. वेदर्सचा बॅटमधनं एक षटकार जरूर आला, पण त्या व्यतिरिक्त त्यात नंतरचे 4 डॉट बॉल ते टोचणार आहेत. 11 मध्ये 17. बघा जर आपण पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केला, टीम अलीमगडच्या बाजूने थोडा विचार केला तर टास्क अजूनही डिफिकल्ट नाही. 11-17चं समीकरण आहे. 2 चांगले फटके इथे आले तर इझिली हे टोटल चेस केलं जाऊ शकते. पण दुसऱ्या बाजूने फार अवघड कार्य साध्य करायचं आहे टीम सुरईला, कारण 11 मध्ये 17 डिफेंड करायचं. विकेटने सुरुवात झाली या ओव्हरची. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, प्लेन करायचा आहे. दबाव वाढतोय बघा. एकंदरीत जेव्हा 4 ओव्हर मध्ये 33 करायचं होतं, इनिंगची सुरुवात झाली. हिमांशू स्वतःवरती फार नाखुश असेल, कारण या निर्णायक मॅच मध्ये एक असं टोटल होतं जिथे क्रीज वरती उभं राहणं, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं जास्त मॅटर करत होतं. तिथे हिमांशू रनआउट झाला. ती फार खंत असेल अजूनही त्याच्या माइंड मध्ये. आता हे
वेदर्श आता काही चर्चा बॅटर सोबत करतोय, त्यालाही ठाऊक आहे कुठेतरी समीकरण एका क्षणाला फार सोपं होतं. खेळ जर आपण पाहिला, महत्वाची गोष्ट आता मी मांडतोय की बघा, जर आपण पाहिलं तर गेले 7 चेंडू एकही धाव आली नाहीये. ही महत्वाची गोष्ट. गेले 7 चेंडू एकही धाव आली नाहीये. तोच दबाव आता जाणवतोय की आता 9 मध्ये करायच्या 17 धावा, एक बाउंड्री मिनिमम हवी आहे. वाईड यॉर्कर पुन्हा टाकला आहे की अपील इथे अपील अजूनही सुरू. आम्ही पंचांच्या निर्णयाची वाढ इथे पाहत आहोत की चर्चा इथे सुरू आहेत. रिव्ह्यूची मागणी, व्हाईट बॉल चेक करायचा आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. बघा या चेक केले जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. म्हणजे आता 8 मध्ये 17 हव्यात. काय लाजवाब बॉलिंग केली आहे या फायनल मॅच मध्ये निशांत पाटीलने. 4 चेंडू डॉट आलेत. मोठा फटका हवाच आहे. स्विच हिटचा प्रयत्न इथे करण्यात आला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. कव्हरला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी 15 धावा. पण निशांत पाटीलची बॉलिंग. निशांत पाटील या आधी आपण पाहिलं तर वर्ल्ड टीमचा अगेन्स्ट 2 मध्ये 5 हवा होता, तेव्हा बॅटिंगसाठी आला. तेव्हाही आपल्या टीमला तिथे त्याने बाजी मारून दिली. आणि या मॅच मध्ये सेकंड लास्ट ओव्हरची ही महत्वपूर्ण जिम्मेदारी एक रिस्पॉन्सिबल प्लेयर म्हणून भरपूर चांगल्या पद्धतीने ही जिम्मेदारी तो पार पाडतोय. ते म्हटलं जातं ना कि अगर आपके हौसले बुलंद होना तो पहाड़ियों जैसी ऊंचाइयां भी आपको मिट्टी के ढेर समान नजर आती है. हा विश्वास आहे या खेळाडूंचा आणि त्या विश्वासाच्या जोरावरती इथे या फायनल मॅच मध्ये टीम सुरई ड्रायव्हिंग सीट वरती. बॅट्स काढायला लागली. फिल्डर आता पॉइंट से पोहोचता चेंडू पर्यंत. सिंगल घेतली गेली आहे. दुसरीसाठी परतायचं होतं पण तो झालं नाहीये. आणि अशा प्रकारे कंपल्सरीचा ऍडव्हान्टेज आहे टीम सुरईकडे. एखादी धाव जरी वाचवली तरी सुद्धा हा सामना ते इथे जिंकू शकतात. कुठेतरी आता माइंड मध्ये टीम अलिमगरच्या प्रत्येकी खेळाडूच्या माइंड मध्ये ही गोष्ट असेल की 33 इतक्या डिफिकल्ट होत्या का जितका आपण बनवला. सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर भरपूर सारे प्रेक्षक युट्यूब वरती या अंतिम सामन्याचा आनंद घेतात, कारण सामना तितका रंगतदार झाला. लढत अंतिम षटकापर्यंत इथे लढली जात आहे. पण प्रश्न हाच पडलाय की फायनल मॅच जिंकेल कोण, क्रमांक 1 ची ट्रॉफी उचलेल कोण, हाच प्रश्न इथे दडलाय. सुरई टीमच्या नावाच्या पुढे दुसरी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल की या सीझन मध्ये या हंगामामध्ये अलिमगढ़ बी टीम आपलं खातं उघडेल चॅम्पियन बनण्याचं. हे प्रश्न 6 चेंडू 14 धावा. मला असे वाटतं पहिले 3 चेंडू फार मॅटर करणार आहेत या लास्ट ओव्हर मध्ये. पहिले 3 चेंडू जर कोणत्या प्रकारे बाउंड्री नाही आली तर असं आपण म्हणूया की हा सामना टीम सुरईच्या खिशामध्ये. पण पहिल्या 3 चेंडूंमध्ये जर किमान एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा ही लढत आपल्याला अंतिम चेंडू पर्यंत रंगताना दिसेल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. दोन्ही संघ लढलेत. फार चांगली लढत दोन्ही टीम्सने इथे दिलेली आहे. पण माइंड मध्ये हीच गोष्ट सुरू आहे की पराभव नाही तर चॅम्पियन बनून क्रमांक 1 ची ट्रॉफी आपल्याला हवी आहे. आणि ते त्यासाठी जे करावं लागेल ते आपण करू. पण इथे ना दबाव आहे अलिमगढ़ बी टीम वरती. बट एकंदरीत ना पॉझिटिव्ह वे मध्ये सांगायचं झालं ना तर मी हेही सांगेल
की आता परिस्थिती ज्याप्रमाणे आहे ना, मोठ्या फटक्यांसाठीच जायचं, बाकी काही बाकी राहिलं देखील नाहीये. मोठे फटकेच हवेत इथे या अंतिम षटकामध्ये 14 चेस करण्यासाठी अलिंगर बी टीमला. तर दुसरा बाजूने आयुष पाटील तयार होतोय हे अंतिम षटक टाकण्यासाठी. आयुषचे हे 6 चेंडू दोन्ही टीमचं फ्युचर डिसाइड करतील की स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 वरती यजमान संघ नाव करेल. हे प्रश्न 6 मध्ये 14 अंतिम षटक आयुष पाटील युवा गोलंदाजावरती. केला मी सांगितलंच होतं गत वर्षी अशाच कंडिशन्स मध्ये 4 ओव्हर करण्याचं विक्रम याच टीमने रचलं होतं आणि त्यांच्यासाठी 33 डिफेंड करणं हा टास्कही पॉसिबलच होता आणि ते पॉसिबल करण्याची तयारी त्यांनी इथे दाखवलेली आहे. बट स्टील मी म्हणेन सामना अजूनही बाकी आहे. 5 मध्ये करायचं 14 धावा. एक चांगला फटका जर इथे आला तर अलिंगर बी टीमचा कमबॅकही इथे होऊ शकतोय. सामना अजून पूर्णपणे जिवंत आहे. बघा ते म्हटलं जातं ना की खडतर परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. बट तुमचे प्रामाणिक प्रयत्न, तुमची मेहनत, तुमची जिद्द ठरवते की ते कार्य तिथे तुम्ही साध्य करू शकाल की नाही. कुठेतरी होनेस्टली मला असं वाटतंय की 33 चेस करत असताना जास्तच दबावाखाली खेळली का अलिंगर बी टीम हा प्रश्न आता त्यांचा प्रेक्षकांच्या मनामध्ये येतोय, त्यांचा प्रत्येकी खेळाडूच्या मनामध्ये येतोय की एक नॉर्मल मॅच समजून जर नॅचरली गेम केला असता तर कुठेतरी बेटर राहिलं असतं. बट दबाव जो कुठेतरी मी म्हणेन स्वतःहून घेण्यात आला तो आता थोडा मागात पडतोय. कारण नॅचरल गेम जर केला असता तर मी म्हणेन टास्क थोडा इझी होऊ शकला असता. तर 4 ओव्हरमध्ये 33 धावा टेनिस बॉल क्रिकेट आणि आजचं मॉडर्न डे क्रिकेट उचलून पाहिलं ना तर इनफ नाही आहेत. बट त्या इनफ बनवण्यासाठी बॉलर्सची मेहनत, ग्राउंड फिल्डिंग चांगली करणं हे महत्त्वाचं होतं. ते कार्य इथे केलं सुरेई टीमने. बघा ते म्हटलं जातं ना की एखादी गोष्ट कधी मागून मिळत नसते, ती कमवावी लागते आणि चॅम्पियन बनण्यासाठीही तुम्हाला मेहनत करायची होती. बट ती मेहनत, ते प्रयत्न बॉलिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये सुरेई टीमचे चांगले राखलेत. 5-14 हा बॉल सोडून दिला. दिशा खराब, अतिरिक्त रन, एक चेंडू आणि एक चेंडूकडे आता सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्येच लागलं. 5 मध्ये 13 जे मी सांगितलं स्टील मॅच ऑन. सामना अजूनही जिवंत आहे, संपला नाहीये. हा तोच खेळ आहे ज्या खेळामध्ये आपण 5 मध्ये 30ही चेज होताना पाहिलेले आहे तर 5 मध्ये 5ही डिफेंड होतात. हा खेळच तसा आहे. जितकी तुम्ही मेहनत कराल, जितके तुम्ही प्रयत्न कराल तसा रिझल्ट हा खेळ तुम्हाला देतो. आता चॅम्पियन बनण्यासाठी चॅम्पियन सारखा खेळ होणं तेही महत्वाचं आहे. 5-13 फुल टॉस होता, बॅटचा टोला लागला. वेदर्शने सिंगल इथे घेतली, दुसरीसाठी परतला. वेदर्श पाटील 2 मिळतील म्हणजे आता 4 चेंडू शिल्लक. 4 मध्ये करायच्यात 11 धावा. आता मला हा प्रश्न पडला की मागील षटकात जेव्हा शेवटचा बॉल होता तेव्हा कुठेतरी स्ट्राईक हवी हा उद्देश वेदर्शचा दिसत होता. इथे स्ट्राईक मिळू शकली असती पण 2 धावा घेतल्या. 4 मध्ये आता करायच्यात रन्स जिंकण्याकरिता 11 धावेंची आवश्यकता. 4 मध्ये 11. आजचा दिवस बॉलिंग मध्ये तितका चांगला आयुषसाठी राहिला नाहीये. पण हे 4 चेंडू त्याने चांगले टाकले ना तर हेच प्रेक्षक आज आयुषला खांद्यावरती घेऊन मिरवतील. 4-11 पुढील करा. 3 मध्ये 10. काय सामना रंगलाय दोन्ही बाजूने. अजूनही ना हार कोणाला मंजूर नाहीये आणि आपण आधीच सांगितलं होतं की कोणीही जिंकू द्या, मॅच मध्ये मजा आली पाहिजे, मॅच अंतिम चरणापर्यंत रंगली पाहिजे आणि पैसा वसूल मॅच. बघा न्यूट्रल जे प्रेक्षक आहेत किंवा आमची पूर्ण ऑफिशियल जी टीम आहे, स्कोरर, अंपायर, आम्ही स्वतः समालोचक, आम्ही तर हीच अपेक्षा ठेवतो की मॅच रंगली पाहिजे आणि ते कार्य झालंय. प्रेक्षकांना फार एंटरटेन केलं या दोन्ही टीम्सने. पण मैदानाचा आतमध्ये ना या दोन्ही टीम्सचा एंटरटेनमेंट नव्हे तर क्रमांक 1 ची ट्रॉफी हवी आहे. त्यासाठी ही फाईट सुरू आहे. 3 चेंडू शिल्लक. आता 3 मध्ये 10 करायच्यात. बघा वेदर्श पाटील हा तो खेळाडू आहे जो दमखम ठेवतोय या परिस्थितीमधनंही आपल्या टीमला बाहेर काढण्याचा. बट त्याप्रमाणे खेळ आज त्याचा होईल का? ते म्हटलं जातं ना की नियती प्रत्येकी व्यक्तीला ना जीवनामध्ये हिरो बनण्याची संधी देते
आणि ती संधी आज आयुषकडेही आहे, वेदर्सकडेही आहे, पण त्या संधीचा फायदा इथे कोण घेईल? टीम 10 हा चेंडू दोन मध्ये केला, बट फक्त सिंगल इथे आली आणि त्यामध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटही झाला वेदर्स. 2 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा करायचा आहेत. एकंदरीत कुठेतरी ज्या गोष्टीची चर्चा मी अगदी पहिल्या बॉल पासून केली की फायनल मॅच 33चा टार्गेट जर आपण पाहिलं आणि जर आपण वेळ पाहिली तर बघा हा नाईट सेशनसाठी अनुकूल टाइम होता, ज्या सेशनमध्ये या रन चेज होण्याची शक्यता दाट होती. बट अशक्य ही शक्य आम्ही करू शकतो हे सुरेश टीमने पुन्हा एकदा दाखवलंय. 2 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू इथे आपल्याला सांगून देतील की क्रमांक 1 कोणाच्या नावावरती आणि क्रमांक 2 कोणाच्या नावावरती. पण काय सामना रंगलाय, दोन्ही संघ अजूनही प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. कुठेतरी सुरेश टीम या मॅच मध्ये पुढे आहे, पण इथे एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये या क्षणालाही रंगत निर्माण होऊ शकते. 2 चेंडू 9 धावेचं समीकरण. बॅटर वरती प्रेशर आहे. बॅटर या क्षणाला कौशल पाटील बॅटिंग करण्याकरिता आला. या आधी मी एका गोष्टीचा उल्लेख केला की नियती प्रत्येकी व्यक्तीला जीवनामध्ये ना हिरो बनण्याची संधी देते. आता ती संधी कौशलकडेही आहे, पण आयुष पाटील अंडर प्रेशर आतापर्यंत 14 धावा डिफेंड करायचा होता या ओव्हरमध्ये, बट 4 चेंडू सटीक लाईन आणि लेंथ वरती टाकले. 2 मध्ये 9 करायचे आहेत. चला मॅचचा रिदम तोडू नका, जास्त वेळ घेऊ नका, सुरुवात करा. 2 मध्ये 9 हवे आहेत. एक बाउंड्री या मॅच मध्ये जिवंत ठेवेल टीम अलिमगरला, बट जर या बॉल वरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आली तर ऑलमोस्ट सुनिश्चित होईल या स्पर्धेत नाही आला तर ही या स्पर्धेची चॅम्पियन टीम आपल्याला सुरेही बनतानाच दिसणार आहे. 1 बॉल 8 नाखुश असेल संपूर्ण अलिमगड टीम, कारण 33 या कंडिशन्स मध्ये चेज होण्याची शक्यता दाट होती. पण कुठेतरी फायनल मॅचचा दबाव झेलू शकले की नाही हा प्रश्न आता निर्माण होतोय. शेवट अशा